भंडाऱ्यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 10 नवजात बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। राज्यातील सर्व हॉस्पिटल्स फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिलेत। मात्र या 10 बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आग नेमकी कशी लागली आणि त्यावेळी काय घडलं याचा आढावा घेण्यासाठी एक रिपोर्ट बघूया। मला काहीच नाही माहिती बाळाला असं काही झालं। आता माहिती पडलं की बाळ गेलं म्हणून। आमचं आग लागली तेव्हा पण बाळाला आम्ही आणायला गेलो होतो, पण त्यांनी काही आम्हाला दिला नाही, कारण तिकडं फारच धुवा पसरलेला होता। एक जण माणूस आला, तो म्हणते बाळाला उचला म्हणते, धुवा पसरलेला आहे म्हणते, इथं म्हणते खाली चला म्हणला तेनं। मग आम्ही तसेच खाली आलो धावत। मग तेनं काही सिस्टर लोकांना काहीच नाही सांगितलं बाळाबद्दल वगैरे। पहाटेच्या सुमारास हॉस्पिटलला आग लागली तेव्हाची ही दृश्य। नवजात इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये धुराचं साम्राज्य दिसतंय। धुरामुळे पुढचं काहीच दिसत नाहीये, तर त्या नवजात बालकांचं काय झालं असेल याची कल्पनाच न केलेली बरी। जगात नुकतंच पाऊल ठेवलेल्या या बालकांनी कसा श्वास सोडला असेल याचा विचार करूनच अंगावर शहार उभं राहतंय। दूसरे जगह पे लेके गए, वहाँ पे लेके गए, वहाँ पे थोड़ी देर रुका, बाद में और भी बोला कि अपने अपने क्वार्टर में चले जाओ। बाद में मेरे को और बोला कि तुम्हारी बच्ची चली गई। तो वो डॉक्टर लोग जब होते वहाँ पे तो वो कौन नहीं मरे है? उनको तो मरने को होना था। लापरवाही है, पूरी लापरवाही है। आग लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये घबराट पसरली होती। बचाव कार्य सुरू करण्यात आले। नेमकं हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं हे प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐका। आग एवढी भयंकर होती का आम्ही काही करू शकत नव्हतो, तरी पण आम्ही तिथं अगोदर फर्स्ट फ्लोअरवर गेलो। फर्स्ट फ्लोअरवरून फर्स्ट रूममध्ये जिथं 10 बाळं ठेवले होते तिथं गेलो। तिथं गेल्यावर आम्ही दाराच्या आत जाऊच नाही शकत होतो, कारण की तिथं ब्लास्ट होत होतं, काच फुटत होते, स्टाईल फुटत होती, तर त्यामुळे आम्ही आत जाऊ नाही शकलोय। आग लागली तेव्हा SNCU मध्ये 17 नवजात बालकं होती। त्यापैकी 7 जणांना वाचवण्यात यश आलं। या आगीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। प्रत्येक फॅमिलीला मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये देण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचित केलेले आहे। या घटनेच्या संदर्भात चौकशी अंती जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलच। आगीची चौकशी करून दोषींना शिक्षा होईलही, नातेवाईकांना आर्थिक मदत मिळेलही, पण यामुळे निष्पाप बालकांचा जीव परत येणार आहे का? काहीही केलं तरी या मातांच्या वेदना आपण नाही कमी करू शकणार आहोत। त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करणं हीच या बाळांना खरी श्रद्धांजली ठरेल। भंडाऱ्याहून प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण बघितलं भंडाऱ्यातली ही घटना, दुर्घटना आणि त्यानंतर कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर। भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री विश्वजित कदम यांनी पीडित परिवाराला भोजापूर गावामध्ये जाऊन भेट दिली। यावेळेला पीडित कुटुंबियांनी न्यूज 18 लोकमतला माहिती देत रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मुलाचा जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही आलो आहे एका पीडित परिवाराच्या घरी। आपण पाहू शकता याच घरी ज्या 10 बाळांचा नवजात बाळांचा मृत्यू झाला होता त्याच्यात एक बाळ ह्या परिवारातलं होतं आणि आता याच परिवाराला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिलेली आहे। हाच तो परिवार आहे। यांचं जे 10 बाळांचा मृत्यू झाला होता त्यातलं एक जे बाळ होतं ते या परिवाराचं होतं। हे त्यांचा परिवार आहे। आपण विचारू यांना नेमकं कशी घटना घडली काय झालं कशी घडली काय झालं होतं ते माहिती नाही, पण 4 वाजता कॉल आलेला होता दवाखान्याहून, तर बोलवला त्यांना। तर मी म्हटलं सर कशाला बोलवते, नाही म्हणते तुम्हाला एक जण तरी यावं लागेल म्हणते। तर मी गेलो तर त्याच्या लोकांना विचारलो, डॉक्टर वगैरे कोणीच नाही होते, ते गर्दी होते पुष्कळ, पोलीस वगैरे हे ते। तर त्याच्यानंतर विचारलो काय झालं, नाही म्हणते ते आयसीयूमध्ये शॉर्ट झाला म्हणते। तर मी म्हणलो माझी बी मुलगी तर आयसीयूमध्येच आहे। तर इकडे तिकडे विचाराले, कोणीच खबर सांगत नाही, कोणीच नाही। तर मग 6 वाजता कोणतरी मॅडम आली, एकाला रांगात बसवली आणि लाईनमध्ये बोलत गेली। तर आम्हाला मग 6 वाजता मालूम पडला का नाही आमचा बाळ असा झालेला बा। ह्यात प्रशासनाची पूर्ण चुकी आहे, आरोग्य विभागाची, जी आजपर्यंत म्हणजे हा गोंधळ कारभार आपल्याला आज नजरेस आलेला आहे। आणि ही घटना ही म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे, ही अमानवीय म्हणजे घटना आहे। याच्यावर आम्ही मानववधाचा जरी गुन्हा दाखल केला तरी ज्यांनी ही चूक आणि ही असा निष्काळजीपणा करत 10 अबोल जीवांना आता म्हणतात कुलूप लावून ठेवलं, कोणी म्हणतात कोणी नव्हतं तिथे, ही म्हणजे त्यांनी पगार घेतात, नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, DOC आहेत, हे सगळ्यांच्या प्रशासना असून सुद्धा ही एवढी मोठी घटना घडणे म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? मग सरकारवर आम्ही सरकार विश्वासपात्र राहिलीच नाही आहे। प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आपण बघितलं कुटुंबियांचं दुःख आणि या सगळ्यामध्ये या दुर्घटनेमध्ये ज्यांची बालक दगावली आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। संपूर्ण राज्यानं या सगळ्या दुर्घटनेवर, या सगळ्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी। भंडाऱ्यात दुर्दैवी घटना घडलेली असून सरकारी रुग्णालय जे आहे त्या सरकारी रुग्णालयामध्ये मध्यरात्री आग लागली होती। ह्या ICUमध्ये इथे या आगीमध्ये 17 नवजात बाळ होते। तिच्यामध्ये 10 बाळ हे याच्यामध्ये जळालेले आहे आणि ते मृत पावलेले आहे। यात 17 बालकांमधून 7 बालकांना वाचविण्यात यश आलेलं आपण पाहू शकतो। हेच ते हॉस्पिटल आहे आणि इथे काही यांचे नातेवाईक आहे, त्यांना विचारू आपण काय कसं झालं होतं, कशी घटना घडली? घटना आता 2 वाजेची घटना झाली आहे। आता धुवा झाला, धुवा पसरला म्हणून मग हे बाहेर आता निघाले नाही, डॉक्टर आला ना, सिस्टर आली, कोणी आली, हे लोक बाहेर इकडे निघाले। धुवा झाला पसरला म्हणून इकडे बाहेर खाली लोक आले। आता माझी नातीन ICUमध्ये होती, आता सून गेली तर त्या सुनेला काही येऊ नाही दिला, तिकडे पूर्ण खाली काढला। कोण जबाबदार आता याईवरच जबाबदारी द्यायला लागेल त्याईवर। आता डॉक्टर, आता सिस्टर लोक कोणी आले नाही, सांगला नाही तुझा मुलगा गेला का काय झाला, काही सांगला नाही ना त्याईना। आता मुलाला दाखवलाच नाही तर आता मुलगा दिसून तुमचं बाळ आहे का याच्यामध्ये? माझीच बाळ आहे। काय कशी घटना घडली, काय तुम्ही कुठे होते त्यावेळेस? आम्ही वार्डमध्येच होतो, ही घटना घडली ना तर वार्डमध्येच होतो। आम्हाला माहितीच नाही हा एवढा धुवा पसरलेला होता, समोरचा माणूस दिसत नव्हता, एवढा धुवा पसरलेला होता। तुम्ही कोणाला जबाबदार मानता? जबाबदार म्हणजे याच लोकांना जबाबदार मानणार, दुसरा कोणाला नाही मानणार। आता तुमची काय मागणी? काय मागणी आमची आमच्या बाळाला दाखवलेलं नाही, अजून काय झालं काय नाही, कशामुळे प्रॉब्लेम झाला काय झाला आम्हाला दाखवलंच नाही बाळाला। आम्ही नाही दिसला त्याला। 17 लोक काय कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई म्हणजे आता तुम्हीच करायला पाहिजे। बाळ आमचं तर गेलंच आहे। तुमचं पण बाळ होतं? हो, माझी मुलगी होती। 4 वाजता दूध पाजायला गेला होता आम्ही, 4 ते 6 मग आम्ही झोपलो तर 1-1:30 वाजेची घटना वेका का हवे तर आम्हाला माहीतच नाही झालं, आम्हाला सांगितलं पण नाही कोणीच। आम्हाला 2 वाजता माहीत झाला धुवा पसरला तर मग आम्ही खाली आलो 11व्या वार्डवरून, दुसऱ्या मजल्यावरून 11व्या वार्डवरून आलो खाली। 2 वाजतापासून इथंच आहो आम्ही।
हे आहे या नवजात बाळांचे नातेवाईक जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं यांचं मागणी आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आपण बघितलं पोटचा गोळा गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्याच्या चुकीमुळे पोटचा गोळा या मातांनी गमावलेला आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली बघितली. आणि आता भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर राजकारणाला ऊत आलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय, तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर आरोप केलेत. बालकांच्या मृत्यूनंतर कसा राजकीय सामना रंगलेला आहे बघूया. भंडाऱ्यातील आगीनंतर राजकारण पेटलं. बालकांच्या मृत्यूनंतर आरोप प्रत्यारोप, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. त्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलंय. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने जाहीर केली आहे. त्याचबरोबर ही आग कशी लागली याच्या बाबतीत नॅशनल फायर कॉलेज आहे जे नागपूरचं, तिथली तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याचबरोबर विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेजचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत तीसुद्धा इथे आलेली आहेत. आणि आता ही तज्ज्ञ मंडळी आग कशामुळे लागली याची संपूर्ण चौकशी करतील. त्याच्यामध्ये 7 बालकं बचावलेली आहेत आणि तिथं सतत 24 तास ऑन ड्युटी कुणीतरी थांबायला पाहिजे होतं. तर रात्री कुणाची ड्युटी होती, कुणाची जबाबदारी होती, कारण हे अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं घटना आहे. तर दुसरीकडे आगीवरून राजकारण ही सुरू झालंय. रुग्णालयात आग नियंत्रक यंत्रणाच नव्हती, ती बसवण्यासाठी मे महिन्यात भंडाऱ्यातून प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची फाईल मंत्रालयात पडून असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पीडित कुटुंबियांना 5 लाखांच्या ऐवजी 10 लाखांची मदत द्या अशी मागणी त्यांनी केली. सगळी स्पॉटची पाहणी केली आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा हा दिसून पडतोय. अशा प्रकारचं लहान मुलांकरता NCU चालू केल्यानंतर त्या ठिकाणी फायर सेफ्टीची सगळी व्यवस्था असणं आवश्यक होतं, पण ती व्यवस्था कुठेही झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, यामध्ये राज्य सरकारच्या हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई, बेपर्वाई, बेमुरवतखोरपणा होतो आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे 7 दिवसात आणि 7 दिवसात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हॉस्पिटलचं फायर ऑडिट का झालं नाही असा सवाल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. सरकार अकार्यक्षम असून आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि PWD अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. घोडं अशी या सरकारची गत आहे. राजेश टोपे जे मंत्री आहेत, या दोघांनीही राजीनामा दिला पाहिजे. या दुर्दैवी घटना. भंडाऱ्यातील हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भंडारा. भंडाऱ्याच्या या रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर खरंच राज्यातील इतरही रुग्णालये सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला. आणि या घटनेनंतर आम्ही राज्यातील ग्रामीण रुग्णालयांचा आढावा घेतला. राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव असल्याचं आमच्या ऑडिटमध्ये समोर आले. राज्यातील रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आलंय. त्याचाच आढावा घेणारा एक खास रिपोर्ट बघूया. भंडाऱ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात 10 नवजात बालकांचा आगीमुळे मृत्यू झालाय. त्यानंतर जबाबदार माध्यम म्हणून राज्यातील अनेक शासकीय हॉस्पिटलमधील सुविधा आणि सुरक्षेचा आढावा घेण्याचा आम्ही ठरवलं. आमचे प्रतिनिधी राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांनी हॉस्पिटलमधील सुरक्षेचा आढावा घेतला. आमचे प्रतिनिधी धुळे जिल्हा रुग्णालयात पोहोचले. 100 खाटांचं स्त्री आणि बाल रुग्णालयाला 2017 साली मंजुरी मिळाली होती. मान्यता मिळून 4 वर्ष झाली, मात्र अद्यापही रुग्णालय सुरू होऊ शकलं नसल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे हाल होत आहेत.
तसंच रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नसल्यानं रुग्णांचं आरोग्य धोक्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यानंतर आमच्या प्रतिनिधीनं दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णालयाचा आढावा घेतला. इथं दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य दिसलं. हॉस्पिटलचा कारभार एका डॉक्टरच्या खांद्यावर असल्याचं आमच्या लक्षात आलं. हॉस्पिटलमध्ये एक्स-रे सोडून इतर कोणतीही सुविधा नव्हती. वैद्यकीय अधीक्षक पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. चंद्रपूर नंतर आमची टीम पोहोचली वाशिम मधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात. हॉस्पिटलमधील सुरक्षेचा आढावा घेताना आम्हाला धक्काच बसला, कारण हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टीची तात्पुरती व्यवस्था असल्याचं समोर आलं. दुर्दैवानं आग लागल्यास कोणतंही मोठं उपकरण हॉस्पिटलमध्ये नाहीये, त्यामुळे रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही दाखल झालो गडचिरोली जिल्ह्यात. एटापल्लीमधील हेडरीच्या आरोग्य विभागाचा आम्ही आढावा घेतला. 7 गावासाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टरच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. 7 गावाची आरोग्य व्यवस्था एका नर्सच्या हाती आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातच रुग्णांचं आरोग्य धोक्यात असल्याचं निदर्शनास आलं. 3 वर्षांपासून प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद असल्याचं वर्ध्यातल्या शासकीय रुग्णालयाचा आढावा घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं. अडगळीच्या खोलीत तातडीचे उपचार केले जात आहेत. त्यामुळे 25 गावातील हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकूणच काय तर राज्यातील जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयं व्हेंटिलेटरवर असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या ऑडिटमध्ये समोर आलंय. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची नितांत गरज आहे. आता आमच्या बातमीनंतर तरी आरोग्य विभाग आणि ठाकरे सरकारला जाग येईल एवढीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या रुग्णालयांचा न्यूज 18 लोकमतनं आढावा घेतला. एकंदरीतच फक्त भंडाऱ्यातली ही अवस्था नाही आहे, राज्यातल्या सगळ्याच रुग्णालयांची ही अवस्था आहे. आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठं लावायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अभी तक मेरी बच्ची की लॉस देने को है. आम्हाला काहीच नाही माहिती. आता माहिती पडलं की बाळ गेलं म्हणून. आमचं लापरवाही आहे, पूरी लापरवाही आहे. सगळ्या परिवाराला 5 लाख रुपये उद्याच्या उद्या पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करू. ब्रेकनंतर या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रासह देशातील हॉस्पिटल गेल्या काही वर्षांमध्ये आगीमध्ये होरपळून निघाले. गेल्या काही वर्षात देशभरातील हॉस्पिटलना लागलेल्या आगींचा आढावा घेणारा एक रिपोर्ट बघूया. देशातील हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, अनेक हॉस्पिटलमधील सुरक्षा वाऱ्यावर, हॉस्पिटलमधील आगीच्या घटनांमध्ये वाढ. आगीच्या घटना थांबणार तरी कधी? देशात गेल्या काही वर्षात हॉस्पिटलना लागलेल्या आगीमुळे हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचं समोर आलंय. सतत लागणाऱ्या आगींमुळे हॉस्पिटलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं रुग्ण बरे होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो की आगीत होरपळण्यासाठी असाच प्रश्न निर्माण झालाय. देशात एकीकडे कोरोनाचं संकट आहे, तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. कोल्हापुरातील CPR ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागली होती. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये 15 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातच भीषण आग लागल्यानं हॉस्पिटल प्रशासनाची धावाधाव झाली. रुग्णांना इतरत्र हलवताना 2घांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 2घांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे राज्यातील हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या गुजरातमधील अहमदाबादच्या श्रेया हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये एकूण 40 रुग्णांवर उपचार सुरू होते. ICU विभागात ही आग लागली होती.
गेल्या काही महिन्यात गुजरातमधील हॉस्पिटलमध्ये 7 रुग्णालयांना आगी लागल्याच्या घटना घडल्यात. त्यात 13 जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथल्या एका कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला होता. आग लागली तेव्हा या सेंटरमध्ये 40 जण होते. त्यात 30 रुग्ण तर 10 कर्मचारी होते. रुग्णालयातील 30 जणांना वाचवण्यात यश आलं होतं, तर आगीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात आले. कोरोना काळात उपचार सुरू असलेल्या दिल्लीतील विविध हॉस्पिटल्सना आग लागल्याचं समोर आलं होतं. सिग्नस ऑर्थो केअर हॉस्पिटललाही आग लागली होती. या हॉस्पिटलमध्ये 19 जणांवर उपचार सुरू होते. सुदैवानं सर्व रुग्णांना वाचवण्यात यश आलं. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटललाही आग लागली होती. तिथेही रुग्णांवर उपचार सुरू होते. काही रुग्ण जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मुंबईतील ESIC कामगार हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. या आगीत 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 176 रुग्ण जखमी झाले होते. आग लागल्यानंतर तातडीनं रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. या घटनेनंतर देशभरातील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ओडिशातील भुवनेश्वर मधल्या सम हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. या आगीत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. अनेक रुग्णांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचं समोर आलंय. पश्चिम बंगालमधील एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. या आगीत 89 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2011 साली हॉस्पिटलला आग लागली होती. हॉस्पिटलची इमारत 7 मजली होती. इमारतीच्या बेसमेंटमध्ये आधी आग लागली आणि नंतर ती आग पसरत गेली. अनेक रुग्णांचा मृत्यू श्वास गुदमरून झाला होता, तर अनेकांना वाचवण्यात यशही आलं होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. एकूणच देशभरात हॉस्पिटलला आग लागण्याच्या घटना सतत घडतायत. मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाय अद्यापही काढण्यात कोणत्याही सरकारला यश आलेलं नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. एवढंच या निमित्तानं सांगणं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघितलं, भंडारा रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये 10 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आणि रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता तरी सरकारला जाग येणार का आणि गलेलठ्ठ पगार घेऊन कामचुकारपणा करणारे सरकारी बाबू कामाला लागणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. या खास कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अभी तक मेरी बच्ची की लॉस देने को है. आम्हाला काहीच नाही माहिती. आता माहिती पडलं की बाळ गेलं म्हणून. आमचं लापरवाही आहे, पुरी लापरवाही आहे. सगळ्या परिवाराला 5 लाख रुपये उद्याच्या उद्या पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करू. का तोडलीस पिगी बँक?